आज आपण लोणचं बनवणार आहोत. त्यासाठी इथं या कैऱ्या मी कट करून घेतलेल्या आहेत. असे छोटे छोटे कट मारून घेतलेले आहेत. तर ह्या 3 किलो घेतलेल्या आहेत कैऱ्या. इथं मी मेथी घेतलेली आहे 50 ग्रॅम. ही छान भाजून घेतलेली आहे. त्यानंतर मोहरी डाळ 50 ग्रॅम घेतलेली आहे. हे पण छान भाजून घेतलेले आहे. हळद घेतलेली आहे 50 ग्रॅम. हे पण छान भाजून घेतलेली आहे. आणि ह्यासाठी हा रामबंधू लोणचं मसाला घेतलेला आहे. ते 2 पॉकेट घेतलेले आहेत 3 किलोसाठी. इथं आपण मोठं मीठ घेतलेलं आहे. हे 800 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे. हे बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं. इथं आपण मीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे मोहरी डाळ, मेथी बारीक करून टाकलेली आहे, हळद बारीक करून टाकलेली आहे आणि ही जी मसाला पुड्या आहेत त्या आपण ह्या मिठामध्ये टाकून घेतलेल्या आहेत सर्व. आता ह्याला छान आपण मिक्स करून घेऊ. हा सर्व मसाला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे. आपला मसाला छान मिक्स झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कैरी टाकून घेऊ. आपल्याला सर्व कैरी टाकून घ्यायची आहे या मसाल्यामध्ये. आपण ह्याच्यामध्ये सर्व कैरी टाकून घेतलेली आहे. आता हाताच्या साहाय्याने असं आपल्याला सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता सर्व मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यावरती आपण थंड केलेले जे तेल आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि याला छान मिक्स करून घ्यायचा. सर्व मसाला सर्व फोडींना लागला पाहिजे. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं. इथे हे तेल घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यात मिरे आणि लवंग, लसण हे टाकून घेतलेलं आहे. ह्याला छान असं थंड करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपलं लोणचं तयार झालेलं आहे. ह्याला स्वच्छ भरणीत भरून ठेवायचं आणि दिवसातनं एकदा तरी त्याला हलवायचं. असं सलग 3 ते 4 दिवस आपल्याला करायचं आहे. म्हणजे लोणचं खराब होत नाही. लोणचं वर्षभर टिकतं.